आजकाल वेगवेगळे छोटे-छोटे गेट टुगेदर असतील, समारंभ असतील, इकडे-तिकडे छान टेरेसवरती बाल्कनी, हाऊस पार्टी, फंक्शन्स आणि तेव्हा मात्र डायरेक्ट वेस्टर्न कपडे घालावेसे वाटत नाहीत आणि डायरेक्ट आपले रोजच्या आयुष्यातले कपडेही घालून जाता येत नाहीत. मग एखादी सुंदर सेक्सी साडी नेसूनही पार्टीला जाता येतच की. पण मग अशा साड्या कशा निवडायच्या, ब्लाउजेस काय, आतून काय घालायचं, दागिने कसे, सगळ्या गोष्टींची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, पार्टीसाठी आता आपण कोणताही वेस्टर्न ड्रेस, गाऊन, फ्रॉक नाही घालणार आहोत, पण साडी नेसणार आहोत. असं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा अतिशय वेगवेगळे ऑप्शन्स आता बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत. मी म्हटलं तसं एखाद्या वेस्टर्न गाऊनला, टाईट वन पीसला सुद्धा मुस्कळीत मारेल अशा पद्धतीचे कॉम्पिटिशन देणारे 66 साड्यांचे प्रकार बाजारात आलेले आहेत आणि त्याच्यातला एक प्रकार म्हणजे प्री ड्रेप्ड साडी. रेडीमेड साडी, चक्क स्कर्ट सारखी किंवा पायजामा पॅन्ट घालतो तशी घालायची आणि त्याच्यावरती ओपन पल्लू, पिनअप पल्लू अशा पद्धतीनं कसाही तुम्हाला आवडीचा पदर तुम्ही घ्यायचा आणि तुम्ही झटपट पार्टीसाठी रेडी होता. हलक्या-फुलक्या या साड्या आता बजेटमध्ये पण बसतात. दुसरा प्रकार म्हणजे खूप जणींना असं वाटतं की पार्टीसाठी थोडंसं वर्क असलेली किंवा हेवी किंवा महागाचीच साडी फक्त नेसायची. चूक. त्याचं कारण उलट हेवी वर्क असलेल्या साड्या बऱ्याचदा पारंपरिक वाटायला लागतात आणि त्या पार्टीसाठीच्या हलक्या-फुलक्या मॉडर्न पार्टीचा उलट ते वाइब किंवा लुक तयार करत नाहीत. त्याच्याऐवजी तुम्ही फॅब्रिक जर निवडताना थोडंसं पारदर्शक निवडलं तर ते खूप लवकर पार्टीसाठी रेडी वाटायला लागतं. उदाहरणार्थ आज मी नेसलेली 100% प्युअर क्रेपची साडी. क्रेप, त्याच्यानंतर शिफॉन, जॉर्जेट, प्युअर जॉर्जेट, त्यानंतर ऑर्गॅन्झा साडी कोणत्याही पार्टीमध्ये एखाद्या परीसारखा लुक तयार करते आणि म्हणूनच आजकाल पारंपरिकमध्ये सुद्धा काठपदर नसलेली पण तरी सुद्धा एखादी टसर सिल्कची किंवा टिश्यूची साडी, ब्लेंड असलेली साडी, सेमी ऑर्गॅन्झा किंवा ऑर्गॅन्झाच आहे पण त्याच्यामध्ये सिल्क मिक्स आहे, अशा पद्धतीच्या कमाल ब्लेंडेड साड्या आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच मुद्दा बघायचा आहे, उलट त्याच्यावरती हेवी वर्क नको, दुसरी गोष्ट त्याचा काठपदर असलेला नको, म्हणजे शक्यतो बॉर्डर असलेल्या साड्या नकोत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतो थोडीशी पारदर्शक असेल तर तो सेक्सी पार्टीचा लुक तयार करणं जास्त सोपं जातं. नंबर 2, पार्टीचे ब्लाऊज नक्की कसे शिवायचे? पार्टीचे ब्लाऊज तुम्ही क्रिएटिव्हिटीचे किडे उधळू शकता अशा पद्धतीचे जर असतील तर त्यांना जास्तीत जास्त मॉडर्न आणि ग्लॅमरस लुक तयार करणं सोपं जातं. उदाहरणार्थ आजची माझी साडी अगदी पारदर्शक क्रेपची आणि त्याच्यात ऑफ व्हाईट अशी ती साडी असताना सुद्धा त्याच्यावरचं वर्क मिनिमल आणि कमी असल्यामुळे त्यातला फक्त गोल्ड प्रकार घेऊन, फॅब्रिक घेऊन, कापड आयतं विकत घेऊन मी तो शिवून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा गोल्ड ब्लाऊज अगदी त्याच पद्धतीनं पूर्ण अंग झाकून जरी तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असला तरी सुद्धा चालू शकतो. ऑल्टरनेक, स्लीवलेस असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस सुद्धा चालू शकतील. एकतर त्याचं कटिंग खूप मॉडर्न असावं, म्हणजे कम्प्लीट बॅकलेस, ऑल्टरनेक आहे, तुम्हाला थोडासा डीप नेक शिवून घ्यायचा असेल तरी सुद्धा चालू शकेल. पण तुम्हाला खूप जास्त तशा पद्धतीचा ब्लाऊज न शिवता मॉडेस्ट ब्लाऊज शिवायचा असेल तर मात्र मी जसं निवडलंय तसं वेगळ्या पद्धतीचं फॅब्रिक तुम्ही निवडू शकता. खूप जणींना मी बघितलेलं आहे साड्यांबरोबर येणारे मॅचिंग ब्लाऊज तरी काढायचे आणि शिवून घ्यायचे, नाहीतर डायरेक्ट रेडीमेड ब्लाऊज विकत घ्यायचे, एवढीच सवय असते. मधला एक प्रकार आहे आणि तो म्हणजे तुम्ही जाऊन कापड निवडा आणि तुमच्या पद्धतीचा ब्लाऊज शिवून घ्या. नंबर 3, पार्टीसाठीच्या ज्या आपण साड्या निवडतो त्या बऱ्याचदा पार्टीमधलं लाइटिंगच असं असतं की साड्यांच्या आरपार असलेला पेटीकोट सुद्धा 100% दिसतो, किंवा आज मी नेसलेली ऑफ व्हाईट जी साडी आहे त्याच्या आतला पेटीकोट तर रंगच लाईट असल्यामुळे 100% दिसणार आहे. अशा वेळेला आपल्याकडे फक्त टिपिकल पर्याय असतात, ते म्हणजे स्किन कलरचा, न्यूड कलरचा असा हा आयता पेटीकोट किंवा हे असे पांढऱ्या रंगाचे परकर. आणि मी हे अशा पद्धतीचे शेपवेअर किंवा परकर साड्यांच्या आत नेसले जातात आणि मग तो साडीचा ग्लॅमरस पार्टी लुक पूर्णपणे निघून जातो. असं नको हवं असेल तर मी तुम्हाला फोटो पण दाखवते आणि त्याचबरोबर आज मी या साडीच्या आत घातलेला एक पेटीकोट आहे, ते पेटीकोटचे फॅब्रिक्सच एक स्वतः स्कर्ट म्हणून सुद्धा खपतील अशा पद्धतीचे असतात. गोल्ड, पूर्णपणे सिल्वर, त्याच्यानंतर व्हाईट गोल्ड म्हणजे थोडासा गोल्ड थोडासा सिल्वर असा वाटावा अशा पद्धतीचा मिक्स असा इतके छान कापडांचे इतके सुंदर पेटीकोट आलेले आहेत की जे कोणत्याही ट्रान्सपरंट साड्या जर तुमच्या कपाटामध्ये ऑर्गॅन्झा वगैरे साड्या असतील त्याच्या आत पण हा जाणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पार्टीवेअर साड्या रंगीत जरी असल्या तरी सुद्धा त्याच्या आत अशा पद्धतीचा सोनेरी, चंदेरी किंवा व्हाईट गोल्ड पेटीकोट 100% जाणार आहे. नंबर 4, आता आपल्याला पार्टीला जायचंय, त्यासाठी आपल्याकडे साडी पण आहे, ब्लाऊज पण मिळाला, छानसा पेटीकोट किंवा शेपवेअर सुद्धा मिळाला. मग आता ती साडी नेसायची कशी? खूप वेळा आपल्याला असं वाटतं की ओपन पल्लू म्हणजे पदर मोकळा सोडणे हा एकमेव पार्टीच्या साडीचा लुक असू शकतो किंवा ड्रेपिंगची स्टाईल असू शकते, तर तसं नाहीये.
कॉकटेल ड्रेप नावाचा एक प्रकार आता उदयाला आलेला आहे, त्याला फक्त नाव दिलं गेलेलं आहे. खरं तर अशा पद्धतीचा ड्रेप हा पूर्वीपासून होताच. तर या ड्रेपमध्ये खास पार्टीसाठीचा हा ड्रेप आहे. सगळ्या साड्या याच्यावरती सूट होत नाहीत. उलट अशा सुळसुळ्या साड्यांच्या ऐवजी ज्या साड्यांना थोडंसं वजन आहे त्या साड्यांचा तो फॉल जास्त सुंदर येतो. त्यासाठी सिक्वेन्सची साडी असेल, म्हणजे अशी साडी की जी मस्त पार्टीचा चमकता लुक पण देते. बारीक 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 टिकल्या आहेत, पण ते फॅब्रिक फॉल होताना, ते पडताना त्याचं खूप छान लेयर्स येतात. अशा वेळेला मी फोटो पण दाखवते. आपल्या उजव्या बाजूनं सुद्धा आपली कंबर दिसते आणि डाव्या बाजूनं सुद्धा कंबर दिसते आणि फक्त आपल्या पोटाचा बेली बटनचा एरिया लपला जातो. म्हणजे ऑलमोस्ट ब्लाऊजच्या सेंटरमधून जाणारा पदर आणि तो केलेला असतो पिनअप. अशा पद्धतीचा कॉकटेल ड्रेप पार्टीसाठी सध्या फेमस होतंय. फ्रँकली स्पीकिंग, मला काही गोष्टी छान झाकून, काही गोष्टी थोड्याशा दाखवून असा जो बॅलन्स केला जातो स्किनचा, तो मला जास्त ग्रेसफुल वाटतो पार्टीमध्ये सुद्धा. कारण की मग त्याच्यामुळे आपण वावरायला, इकडे तिकडे फिरायला, पळायला सुद्धा मोकळे होतो. पण तरी सुद्धा आपल्याला मॉडर्न आणि ग्लॅमरस लुक अचीव करता येतो. पण तुम्हाला कोणाला जर आवडत असेल तर कॉकटेल ड्रेप कसा करायचा यासाठी मी वेगळा शॉर्ट नक्की करेन. नंबर 5, बऱ्याचदा समारंभांमध्ये, फंक्शन्समध्ये आपल्या हातामध्ये काहीतरी खाण्याची वगैरे वस्तू असेल किंवा क्लच असेल, पर्स असेल, आपण कोणाचं तरी सामान जरी घेतलेलं असलं किंवा आपल्या हातामध्ये खाण्याचं ताट जरी असलं तरी सुद्धा जो लोंबता ओपन पल्लूचा जो पदर राहिलेला असतो त्याचं काय करावं तेच कळत नाही. अशा वेळेला तो पदर हातावरती बऱ्याचदा पिन करून सुद्धा खालपर्यंत लोळायला लागलेला असतो. फक्त तो मागच्या बाजूने घ्यायचा आणि आपल्या हातामध्ये जी कडा, बँगल किंवा एखादं ब्रेसलेट असेल तिथे चक्क पिन करून टाकायचं. त्याच्यामुळे आपल्याला पदराला असलेली नक्षीकाम सुद्धा आपल्या बरोबर हाताशी येते आणि तो सुंदर क्लीन लुक तयार होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हात रिकामे राहतात. नंबर 6, पार्टी ग्लॅमरस लुक तयार करण्यासाठी त्याच्यातले दागिने हे खूप महत्वाचे ठरतात. परंतु गळ्यातल्याचा प्रश्न नाहीये, कानातले जेव्हा येतात तेव्हा पार्टी ग्लॅमरस लुकच्या नादामध्ये ते हेवी घातले जातात. त्याच्याशिवाय तो नटल्याचा, तो ग्लॅमरस लुकच तयार होत नाही. पण जेव्हा हेवी म्हणजे जड वजनाचे कानातले घातले जातात, मग ते कुंदन वर्क असेल, स्टोन वर्क मध्ये असेल किंवा जडाऊचे असतील, अप्रतिम वर्क केलेले हेवी झुमके, चांद बालीज घातल्या जातात, त्या आपल्या कानाच्या पाळीला सहनच होत नाहीत. यासाठी माझ्याकडे 2 अप्रतिम टिपा आहेत आणि या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने वर्क झालेल्या आहेत. आजच्या सारखं मध्यम वजनाचं, पण तुम्हाला एवढी पण सवय नसेल तर अशा पद्धतीच्या झुमक्या आणि मध्यम वजनाच्या कानातल्यांच्यासाठी आजकाल बाजारामध्ये इयरिंग्सचे स्टिकर्स यायला लागलेले आहेत. हे जे असे स्टिकर्स असतात ते लिटरली तुम्हाला आता कॅमेरामधून दिसणार पण नाहीत, असे ट्रान्सपरंट असतात आणि ते मागच्या बाजूला लावायचे आणि मग कानातलं घालायचं. याला पण एक कमाल पर्याय सांगते. आपल्याला घरामध्ये बँडेज असतं, त्या बँडेजचं एक टोक कापायचं आणि ते बँडेज दिसणार नाही अशा पद्धतीनं छोट्या आकाराचं कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूला लावायचं आणि मग होलमध्ये इयरिंग टाकायचं, जे बँडेजच्या थ्रू जातं. बँडेज सगळं वजन उचलतं, कानाच्या पाळीच्या त्या होलला जास्त वजनाचा त्रासही होत नाही. पण आता तुमचे जर कानातले आजच्या माझ्या कानातल्याच्या म्हणजे मध्यम वजनापेक्षा सुद्धा भयानक हेवी कानातले आहेत तर मात्र वेलीशिवाय पर्याय नाही. पण प्रत्येक कानातलं त्या वेली सहित येत नाही ना. मग काय, बाजारामध्ये आजकाल ट्रान्सपरंट वेली आलेल्या आहेत, जी वेल लावली असं दिसतही नाही. त्या अशा पद्धतीच्या ट्रान्सपरंट वेलींचा गठ्ठा विकत मिळतो. प्रत्येकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. स्पेशली पार्टीसाठी हे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे. याच्या एका बाजूला असा मस्त सोनेरी रंगाच्या कडा आहेत, म्हणजे ऍडजस्टेबल. कान मोठे आहेत, छोटे आहेत, बऱ्याचदा कानातलं अर्ध्या कानापर्यंत सुद्धा येतं. मग खूप मोठी वेल घेऊन उपयोग नाही. पण तुम्हाला मोठी वेल करायची असेल तर अशी नायलॉनची बारीक दोरीसारखी आहे, जी आपल्या त्वचेवरती नंतर दिसतही नाही, केसांमध्ये कानामध्ये लपली पण जाते. तर याच्या ऍडजस्टेबल कड्या पण आहेत आणि अशा पद्धतीच्या या ट्रान्सपरंट वेलींमुळे मी तुम्हाला सांगते, तुमचं कानातलं कितीही हेवी असलं, जड जड कानातलं असलं तरी सुद्धा अजिबात तुमचा कान दुखणार नाहीये. तुमच्या कपाटामध्ये ना अशा पद्धतीच्या ट्रान्सपरंट पारदर्शक वेली असायलाच पाहिजे. नंबर 7, पार्टीसाठी रेडी होताना आणखी एका गोष्टीत फजिती होते आणि ते म्हणजे हेअरस्टाईल. याच्यासाठीचेच पुढचे सगळे पॉइंट्स आहेत. पण पुढे जाण्याच्या आधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते लगेचच दाबा. आळस करू नका. तुमच्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पार्टीच्या बाबतीमध्ये ना हेअरस्टाईल ही बंद करण्याची खूप जास्त फॅशन आहे, ट्रेंडमध्ये आहे. त्याचं कारण असं, जसं आज मी एक पटकन टाइमपास जुडा घातलेला आहे आणि मी बाहेर पडलेले आहे, एवढंच सांगते, हेअर जेल वापरायचं नाही. हेअर जेलनं कडक लुक होतो आणि त्या कडक झालेल्या केसांना दुसऱ्या दिवशी धुताना केस तुटतात बऱ्याचदा आणि ना ते आर्टिफिशियल आणि घाण दिसायला लागतात.
परंतु हेअर वॅक्सचा सध्या खूप ट्रेंड आहे आणि बाजारामध्ये कमाल हेअर वॅक्स आहेत. जे 2 कमाल माझ्या आवडीचे हेअर वॅक्स आहेत, त्या दोन्हीमध्ये एक स्टिक आहे आणि एक शॉस्कॉफचं टाफ्ट नावाचं होल नंबर 5चं हे वॅक्स आहे. अतिशय चिकट अशी ती डबी मिळते आणि तुमचे जर माझ्यासारखे कुरळ केस नसतील किंवा माझ्यासारखे कुरळ केस जरी असतील तरी सुद्धा जे जे वरती आलेले बेबी हेअर असतात, आता हे खूप छान कुरळ्या केसांचा लिव्ह इन कंडिशनर वगैरे आहे म्हणून सेट झालेत, पण नाही झाले तर तुम्ही कोणताही असा छानसा अतिशय कमी असा हेअर वॅक्स घ्यायचा आणि जे जे असे बेबी हेअर फ्रीझी हेअर आलेले असतात वरच्यावर ते असे मस्त सेट करून टाकायचे आणि तो वॅक्स दिसत सुद्धा नाही कारण तो मॅट फिनिश आहे. वॅक्समध्ये आजकाल शायनी ग्लॉसी वॅक्स पण येतो आणि मॅट फिनिश पण येतो, पण मी असं सांगेन आपल्या मेकअपला ऑलरेडी खूप जास्त शाईन शिमरी असतो, त्यात आपल्याला घाम पण येतो, त्यामुळे शक्यतो रेड कार्पेट आणि क्लोज्ड इव्हेंट्समध्येच ग्लॉसी हेअर चांगले दिसतात, नाहीतर मॅट फिनिश्ड हेअर वॅक्सचा लुक जास्त छान दिसतो. नंबर 8, पार्टीला झटपट तयार होण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट, पुढचे केस आपण हेअर वॅक्सने वगैरे सेट करू, मागच्या केसांचं काय? आजकाल रेडीमेड कमाल केसांचे जुडे आलेले आहेत. हा आहे खोटा गजरा. खरा गजरा आणायला वेळ असेल 100% जाऊन आणावा, कारण खऱ्या गजऱ्याची शोभा वेगळी असते. नाहीतर अशा पद्धतीनं हा येतो डोनट स्क्रंची, वाकडा तिकडा असा मस्त गोल, जणू आपल्या केसांचाच तो रबर आहे असं वाटावं, असा एक मस्त गोल गोल डोनट स्क्रंची येतो. आणि तुम्हाला दिसत असेल माझे केस किती छोटे आहेत मागे. एक छोटीशी शेंडी आहे फक्त, ती गोळा केली आहे, तिथे फक्त बांधलेली आहे आणि त्या शेंडीवरती फक्त हे अशा पद्धतीची स्क्रंची लावली, मस्त गुंडाळली आणि त्याच्यावरती छान एक रबर बांधलेला आहे म्हणजे ते जसंच्या तसं राहावं आणि त्याच्यावरती येणारा असा हा तारेचा, जशा पद्धतीनं मला वळवायचा आहे तसा हा कितीही छोट्या आणि कितीही मोठ्या आकाराचा जरी तुमचा आंबाडा असला तरी मस्त आजकाल दोऱ्याचा, धाग्याचा किंवा तारेचा सुद्धा खोटा गजरा मिळतो, तो लावून टाकायचा आणि किती वेळामध्ये मी पार्टीसाठी रेडी झाले. किंवा आणखी मॉडर्न सेक्सी लुक तुम्हाला करायचा आहे आणि जुडा आंबाड्याचा लुक नकोय तरी सुद्धा साडीवरती तुम्हाला अशा पद्धतीच्या पोनीटेलचं फक्त एक्सटेन्शन येतं, खऱ्या केसांचं येतं, आजकाल खोट्या केसांचं पण येतं. सगळ्याच्या लिंक्स मी देणार आहे. हे ना वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. मला मान्य आहे खऱ्या केसांचं एक्सटेन्शन खूप महाग पडतं, पण तुमचं सोशल लाईफ रिच आहे, तुम्हाला पार्टीला लोकसमुदाय संपर्क तुमचा जास्त असेल आणि तुमच्यावरती असे प्रसंग येत असतील नटून थटून जायचे, तर ही इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे. आपल्याला अगदी हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट जरी नाही आला आणि ते काम आपणच करायचं ठरवलं साडी नेसण्याबरोबर, तर मात्र एक्सटेन्शन्सनं आपलं काम सोपं होऊ शकतं, पटापट होऊ शकतं आणि तरीही ग्लॅमरस लुक असा मिळवता येऊ शकतं. नंबर 9, तुमचे केस छोटे नाहीयेत. तुमच्या केसांचा खूप लवकर मेसी बन होतो, कुरळे केस असतील, सरळ केस असतील, मस्त आंबाडा लो बन तुम्हाला जरी करता आला तरी सुद्धा तुम्हाला फक्त गजऱ्याचा जरी कंटाळा आला असला, अशा गोल आजकाल बाजारामध्ये रेडीमेड जुडे यायला लागलेत आणि ते इतके देखणेत, संपूर्णपणे मोत्यांचा, वेगवेगळे डायमंड्स आणि फुलं याचं कॉम्बिनेशन्स असलेले असंख्य हाफ पण, उदाहरणार्थ हे अशा पद्धतीचे, हे किती सोपं आहे. याला जाळी आहे, तो मागच्या बाजूला फक्त इथे पिन केला की याचं काम झालं, इतके पटकन. नाहीतर हे जे असे जुडे आहेत याला अशा एका बाजूला तारा लावलेल्या आहेत आणि हे असे मागच्या बाजूने घालायचे, फक्त तो हाफ सर्कल असा चंद्रासारखा फक्त मागून, आणि इतका देखणा लुक येतो. याच्या गुलाबांची फुलाची क्वालिटी सुद्धा किती छान आहे, हे अजिबात खोटे आहेत असं वाटत सुद्धा नाहीयेत, इतके छान क्वालिटीचे गुलाब आहेत हे. नंबर 10, आता पार्टीमध्ये आणखी ग्लॅमरस आणि सेक्सी लुक तुमचा यावा असं तुम्हाला वाटत असेल तर ॲक्च्युली पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया जर काही नोटीस करत असतील तर बारीक बारीक डिटेल्स, आणि त्याच्यामध्ये येतात आपली छान नखं. वेल ग्रूम, छान क्लीन जेव्हा नखं असतात तेव्हा ते इतकी छान दिसतात. त्याच्यामुळे खरं तर 2च पद्धतीची नखं सगळ्यात सुरेख दिसतात, स्पेशली समारंभांना, फंक्शन्स असतात, फेस्टिवल्स असतात, पार्टीजच्या वेळेला, आणि ते म्हणजे एकदम छान कट केलेली स्वच्छ छान नॅचरल नैसर्गिक ओरिजिनल नखं किंवा सुंदर लॉंग नेल आर्ट केलंय पण ते खूप बटबटीत नाहीये, खूप क्लासी, तुमच्या संपूर्ण आउटफिटवरती जाते, अशा पद्धतीची खोटी आर्टिफिशियल नखं असतील. पण खोटी नखं दरवेळी एकतर परवडतील असं नाही आणि दुसरं हे लावायला भयानक वेळ जातो आणि त्याच्यामुळे प्रेस ऑन नेल्स हा प्रकार पुन्हा एकदा पाण्यामध्ये गेल्यामुळे किंवा तुम्हाला इतर काही कामं करायची आहेत रात्रीच्या वेळेला चक्क काढून ठेवता येतात आणि निघून जातात. त्याच्यामुळे ती परफेक्ट वन डे लेन्सेस कसे आपण लावतो तसे वन डे नखांच्यासाठी बनलेले आहेत आणि ती नखं म्हणजे ही अशा पद्धतीची क्लासिक नखं येतात. खूप लोकांना प्रेस ऑन नेल्स कसे लावायचे हे कळत नाही,
तर त्याची मी प्रोसेस सुद्धा पटापट सांगते. सगळ्यात आधी म्हणजे आपल्या क्युटिकल्सना मागच्या बाजूला सारून नेल बेड म्हणजे आपल्या नखांना त्याच्यावरती खोटी नखं चिटकवण्यासाठी रेडी करायचं आहे. ते केल्यानंतर आता फायलिंग करून म्हणजे किती उंचीवरती तुम्हाला आतलं तुमचं ओरिजिनल नख पाहिजे आणि आपल्या नखाच्या वरती जे टेक्स्चर आहे ते मात्र खडबडीत ठेवायचं आहे. त्याचं कारणच असं, प्रेस ऑन नेल चिकटण्यासाठी तुमचं अतिशय स्मूथ सरफेस असून चालत नाही. आणि आता ते जे नेल आहे, खूप सारे लोक आहेत ना त्याच्यामधला ग्लू वापरतात. तो मला अजिबात आवडत नाही. त्यानं 100% ते नेल्स लवकर निघून, नख लवकर निघून जातात. त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये स्टिकर दिलेलं असतं. ते स्टिकर आधी खोट्या नखांना लावायचं आणि मग त्याची मागची बाजू काढून त्या खोट्या नखांचं ते स्टिकर आता चिकट झालं की आपल्या नखावरती दाबायचं आणि किमान 20 सेकंद तरी त्या नखाला धरून ठेवायचं. आपली सगळी नखं तयार होतात. तुम्ही चक्क वेगवेगळ्या शेप्सचे, उजव्या हाताचं वेगळं, मध्येच एखादं वेगळ्या रंगाचं, असे तुम्ही कॉम्बिनेशन्स पण करू शकता आणि तुमच्या हाताची नखं इतकी सुरेख दिसायला लागतात की कोणी म्हणणार पण नाही की तुम्ही घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये ही नखं तयार केलेली आहेत आणि तुम्ही पार्टीसाठी रेडी झालेला आहात. नंबर 11, पार्टीमध्ये आणखी ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसायचं असेल तर रोजची पर्स घेऊन चालत नाही. ओपन पल्लू असतो, वेगळ्या पद्धतीच्या साड्या असतात, गोष्टी टोचत असतात, उभं राहायचं असतं. अशा वेळेला छोट्या आकाराच्या हँडबॅग्स म्हणजे पोटली बॅग्स किंवा क्लचेस अशा 2च प्रकारांमध्ये ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट करायची असते. त्यात आता कोणते क्लचेस किंवा पोटली बॅग्स तुमच्याकडे असायला पाहिजेत की जे बहुतांश सगळ्या पार्टीच्या साड्यांवरती किंवा ब्लाउजेसवरती, लुकवरती शोभून दिसतात आणि त्या म्हणजे गोल्ड कलरची पोटली किंवा क्लच, सिल्वर, मोती, कारण मोती हा प्रकार एकतर दागिन्यांमध्ये असतो, नाहीतर साडीवरती कुठेतरी एम्बलिशमेंट असते किंवा नसली तरी सुद्धा मोती हा प्रकार बहुतांश सगळ्या साड्यांवरती परफेक्ट शोभून दिसतो. आणि चौथा प्रकार म्हणजे ड्रॅमॅटिक. म्हणजे काय तर संपूर्ण आउटफिट वेगळं आहे, पण ही क्लच किंवा पोटली बॅग मात्र स्वतः एक स्टेटमेंट पीस बनून जाते. आणि 5व्या पर्सचा प्रकार म्हणजे तुमच्याकडे कोणताही क्लच किंवा पोटली बॅग नसेल तरी सुद्धा पर्सपैकीच एखादी छोटीशी चांगल्या कंपनीची ब्रँडची शोल्डर बॅग म्हणजे छोट्या आकारातली बॅग आणि हँडबॅग, तो कोणत्याही पार्टीच्या साडीवरती बाकी काही क्लचेस वगैरे नाही सापडल्या तरी सुद्धा एक चांगली क्लासिक क्लीन बॅग म्हणून 100% शोभते. पार्टीचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक आपला तयार झालेला आहे, पण त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे चपला, पायताणं. आणि पार्टी म्हटल्यानंतर सँडल्स असतात, हिल्स असतात, स्टिलेटोज असतात, पम्प्स असतात आणि भयानक वेदनाही त्याच्याबरोबर येतात. अशा वेळेला हे जे फुटवेअर आहे ते नाही घातलं तर काय होईल? मग अशा या हिल्सला काही पर्याय आहे का? असे हिल्स जर जेव्हा चावतात, पावलं दुखतात, सगळ्या पायांची वाट लागते, त्याच्यासाठी काही युक्त्या क्लुप्त्या आहेत का? आणि त्याचबरोबर पार्टीमध्ये आज तुम्ही बघताय तसा ग्लॅमरस, सेक्सी, स्टायलिश मेकअप करण्यासाठी तो लुक नक्की कसा तयार करायचा? खरं तर फुटवेअर, कोणत्याही पद्धतीचे वेगवेगळे छान छान फुटवेअरवर मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. लवकरच मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आणि पार्टी मेकअप लुकचा पण मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. परंतु तुमच्या पार्टीच्या संपूर्ण साडीच्या ड्रेपिंगमध्ये तयार होण्यामागे अजून काही 14 इकडच्या तिकडच्या वस्तू आहेत ज्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. त्याची लिंक डोक्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळीकडे आहे, ज्या 14 गोष्टींनी तुमच्या साडीचा लुक आणखी छान शोभून दिसणार आहे. थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि मला पार्टीला इन्व्हाइट करा. आय लव्ह यू.